दशक 6वा समास 5वा माया ब्रह्म निरूपण. श्री गुरुभ्यो नमः. श्रोत्यांनी माया आणि ब्रह्म यांची लक्षणं कोणती असा प्रश्न विचारला. श्रोत्या वक्त्याचे कारण ऐकून केलेले निरूपण ऐका. ब्रह्म हे गुणरहित आकाररहित असून माया गुणयुक्त आकार असलेली आहे. ब्रह्माला अंत पार वगैरे काहीही नाही, तर मायेला अंत पार आहे. ब्रह्म निर्मल निश्चल, तर माया चंचल चपळ आहे. ब्रह्म केवळ उपाधी रहित आहे, तर माया उपाधी रूप आहे. माया दिसते, ब्रह्म दिसत नाही. माया भासमान, तर ब्रह्माचा भास नाही. कल्पांत काळी माया नाश पावते, तेव्हा हे ब्रह्म नाश पावत नाही. माया रचता येते, ब्रह्म रचता येत नाही. मायेची रचना बिघडते, ब्रह्माची रचना बिघडत नाही. माया अज्ञानी लोकांना गोड वाटते, पण ब्रह्म गोड वाटत नाही. माया जन्म घेते, ब्रह्म जन्मत नाही. माया मरते, ब्रह्म मरत नाही. मायेला धारणा शक्तीने ग्रहण करता येते, ब्रह्म धारणा शक्तीला सापडत नाही. माया फुटते, ब्रह्म फुटत नाही. माया फाटते, ब्रह्म फाटत नाही. माया विटते, ब्रह्म विटत नाही. इतकेच नव्हे, तर ते नाशही पावत नाही. माया विकार पावते, ब्रह्म विकार रहित आहे. माया सर्व काही करते, ब्रह्म काही करीत नाही. माया अनेक रूप धारण करते, ब्रह्म रूप रहित आहे. माया पंचभूतात्मक आणि अनेक आहे, ब्रह्म शाश्वत आणि एक आहे. हा माया ब्रह्माचा विचार विवेकी पुरुष मात्र समजू शकतात. सारांश: माया लहान, तर ब्रह्म महान आहे. माया असार, तर ब्रह्म सार. मायेला पार आहे, तर ब्रह्मला पार नाही. माया अत्यंत विस्तार पावली असून तिने ब्रह्मास्थितीला झाकले आहे. असे असूनही सत्पुरुष मायेचे आवरण काढून टाकून ब्रह्माचे ग्रहण करतात. शेवाळ बाजूला सारून पाणी घेतो, अथवा हंस पाणी वेगळे करून दूध प्राशन करतो, त्याप्रमाणे मायेचा त्याग करून ब्रह्म अनुभवावा. ब्रह्म आकाशासारखे स्वच्छ, तर माया पृथ्वीप्रमाणे मलिन आहे. ब्रह्म सूक्ष्म, तर माया अत्यंत स्थूल आहे. ब्रह्म प्रत्यक्ष दिसत नाही, तर माया प्रत्यक्ष दिसते. ब्रह्म सर्व काळ सम असते, माया विषम असते. माया लक्षता येते, ब्रह्म लक्षता येत नाही. माया साक्षीरूप आहे, तर ब्रह्म साक्षीत्व रहित आहे. मायेमध्ये दोन पक्ष आहेत, पण ब्रह्मामध्ये पक्षच नाही. माया पूर्व पक्ष, तर ब्रह्म सिद्धांत आहे. माया सर्व काळ न राहणारी, तर ब्रह्म सर्व काळ असणारे आहे. ब्रह्माला काहीही करण्याची कामना नसते, मायेला कामना असते. ब्रह्म अखंड घनदाट, तर माया पंचभूतात्मक निसार आहे. ब्रह्म सदैव नित्य नूतन परिपूर्ण, तर माया जुनाट आहे. माया तयार होते, तर ब्रह्म तयार होत नाही. माया पडते, तर ब्रह्म पडत नाही. माया बिघडते, तर ब्रह्म न बिघडता आहे. तसेच राहते. ब्रह्म जसे आहे तसेच राहते. मायेचा विचार केला की तिचे निरसन होते. ब्रह्माला कल्पांत नाही, तर मायेला कल्पांत आहे. माया कठीण आहे, तर ब्रह्म कोमल आहे. माया स्वल्प, तर ब्रह्म विशाल आहे. माया खरं म्हणजे कधीही अस्तित्वात असतच नाही, पण ब्रह्म अस्तित्वात आहे. ब्रह्म वस्तू अशी आहे असे सांगता येत नाही, आणि माया जसे म्हणता तशी दिसणारी आहे. काळ ब्रह्माला आवरू शकत नाही, पण माया मात्र झटकन निसटून जाते. सारांश: मायेत अनेक रंग रूप असून माया भंग पावते. ब्रह्म मात्र अभंग आहे, तसेच राहते. आता हा सगळा विस्तार असो, एकाच वाक्यात सर्वाचे सार सांगायचे झाले तर चालू असलेले हे सर्व चराचर जग माया असून परमेश्वर अंतर्बाह्य व्यापला आहे. सर्व उपाधीपासून वेगळा असणारा परमात्मा पाण्यातच असूनही पाण्याला चिकटून न राहणाऱ्या आकाशाप्रमाणे जगा वेगळाच आहे. असे माया ब्रह्माचे विवरण केले तर जन्म मरण चुकते. त्यासाठी संतास शरण जावे, तरच मोक्ष मिळतो. अहो, या संतांचा महिमा सांगता येण्यासारखा नाही. त्या योगे आपले अंतरंगच जगन्माता होतो. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे षष्ठ दशके माया ब्रह्म निरूपणं नाम पंचमः समासः.